आता गणेश चतुर्थी जवळ आली आहे, मग मोदकांच्या तयारीला लागायला हवं नाही का? नमस्कार, मी यामिनी आपल्या फूड्स कॉर्नर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत रवा बेसन मोदक. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी एका पॅनमध्ये 1/4 कप तूप घेऊया आणि तूप थोडं गरम झालं की त्यात 1/4 कप रवा घालूया. रवा छान तुपात परतून घ्यायचा आणि मग त्यात घालायचे 3/4 कप बेसन आणि हे सगळं छान मिक्स करून घेऊया. हे छान मंद आचेवर भाजून घ्यायचं आणि भाजत असताना हे कंटिन्यू हलवायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता आता हे छान भाजलं गेलं आहे. आता यात घालूया 1 कप दूध आणि हे सगळं छान मिक्स करून घेऊया. यात गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे. कंटिन्यू छान हलवून घ्यायचं आणि या गुठळ्या मोडून घ्यायच्या. आणि आता यातील दूध आटून झाल्यावर यात घालूया 3/4 कप म्हणजे पाऊण कप साखर आणि हे सुद्धा छान मिक्स करून घेऊया. यात साखर घातल्यावर याला थोडं पाणी सुटेल, तर हे मंद आचेवर हलवून घ्यायचं आहे छान. आणि आता यात घालूया आपण केशरचे दूध. हे सगळं छान मिक्स करून घेऊया आणि याला एक थोडी वाफ काढायची. तुम्हाला हवे असल्यास यात तुम्ही वेलची पूडही घालू शकता. तुम्ही बघू शकता आता हे मिश्रण आपलं तयार आहे. हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण. आता आपण याचे मोदक बनवूया. मोदकचा साचा घेतलाय मी आणि त्याला थोडं साईडने तूप लावून घेतलंय आणि नंतर त्यात थोडे पिस्त्याचे काप घातलेत, बारीक करून घेतलेले. ते दिसायलाही छान दिसतात. आणि त्यात आता मिश्रण भरूया. मिश्रण भरताना छान दाबून भरायचं आहे, म्हणजे मोदकच्या पाकळ्या छान दिसतात. पाकळ्या छान पडतात मोदकला. आता हे मिश्रण मी घेतलं याच्यामध्ये, दाबून घेतलं छान. आणि आता आपण मोदक काढूया. तुम्ही बघू शकता किती छान मोदक तयार झालेला आहे. आता याप्रमाणे मी सर्व मोदक बनवून घेते. आणि आता इथे आपले सर्व मोदक बनवून तयार झाले आहेत. ही रवा बेसन मोदकची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.